आज अहिल्यानगर जिल्ह्यात पार पडलेल्या नगर परिषद निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून जिल्ह्यात सर्वत्र भाजपचा दणदणीत विजय पाहायला मिळत आहे. 1-2 जागा वगळता संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यावर भाजपचा झेंडा फडकताना दिसत आहे. या ऐतिहासिक विजयाचे सर्व श्रेय अहिल्यानगरचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री माननीय डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांना जात आहे. त्यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली नियोजनबद्ध रणनीतीमुळे आणि कार्यकर्त्यांशी असलेल्या थेट संपर्कामुळे भाजपने हा मोठा विजय मिळवला आहे. आज निकालानंतर संपूर्ण जिल्ह्यात निवडणूक जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले. फटाके, ढोलताशे, जल्लोषी घोषणा यामुळे परिसर दुमदुमून गेला. विशेषतः शिर्डी शहर आणि राहता तालुक्यात विजय रॅलीचे उत्साही दृश्य पाहायला मिळाले. या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांचे विशेष लक्ष असल्याचं दिसून आले. निवडणुकीपूर्वीपासूनच त्यांनी प्रत्येक प्रभागाचा सखोल अभ्यास करत कार्यकर्त्यांशी चर्चा करून अत्यंत बारकाईनं नियोजन केले होते. त्या नियोजनाचा सकारात्मक परिणाम आजच्या निकालातून स्पष्टपणे समोर आला आहे. निकालानंतर प्रतिक्रिया देताना डॉक्टर सुजय विखे पाटील म्हणाले की विखे कुटुंबाची राजकीय व सामाजिक सेवेची जाण आणि लोकांच्या मनातील प्रेम आजही तितक्याच ताकदीनं टिकून आहे. हा विजय म्हणजे जनतेनं दाखवलेला विश्वास आहे. एकूणच अहिल्यानगर जिल्ह्यात भाजपच्या या घवघवीत विजयानं आगामी राजकीय समीकरणांवर मोठा प्रभाव पडणार असून जिल्ह्यातील राजकारणाला नवी दिशा मिळाल्याचं चित्र दिसत आहे. आज झालेल्या राहता नगर परिषदेच्या ऐतिहासिक निकालाबाबत जनसेवा लाईव्हसाठी आमचे प्रतिनिधी गणेश निर्मळ यांनी डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्याशी बातचीत केली. यावेळी डॉक्टर सुजय विखे पाटील म्हणाले की हा विजय म्हणजे जनतेच्या विश्वासाचा कौल आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर जनतेने पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले आहे. राहता तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आता शहराच्या जनतेने हे जे काही राजकारण वारंवार व्हायचं, ब्लॅकमेलिंग, दबावतंत्र, कुरघोड्या आणि अपक्षांचं ब्लॅकमेलिंग हे एकदा तोडायचं होतं. आणि म्हणून राहत्या शहराच्या जनतेने प्रत्येक धर्माच्या, विशेषतः प्रत्येक धर्माच्या माणसांनी आज कमळ दाबलं. हे आम्ही शिर्डीमध्ये, राहत्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये जे काही लोक म्हणतात असं होतंही फरावी किंवा मतदान पडू शकत नाही, मतपेट्या उघडा, सगळीकडे कमळ दाबलेलं दिसेल. हा विजय या राहत्या शहराच्या सर्वसामान्य नागरिकांचा आहे, सर्वसामान्य मतदारांचा आहे. नगरसेवक, नगराध्यक्ष हे बदलत राहतात, मतदार हा कायम राहतो. आणि म्हणून मतदार राजाने आज जो निर्णय दिला एक फार मोठी जबाबदारी राहत्याची आहे. आणि जो विकास कामं अनेक वर्षापासून झालेलेच आहेत, पण विशेषतः जे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये आणि दोन्ही उपमुख्यमंत्री शिंदे साहेब, अजित पवार साहेब आणि विशेषतः या मतदारसंघाचे लाडके नेते माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वामध्ये जे कामं झाली, कालव्याचे कामं सुरू झाले, पोलीस स्टेशनचं काम, गोदावरी कालवे ऑफिसचं काम, कॉन्क्रिटीकरण, असे असंख्य कामं आहेत. आणि हायमास्टने चमत्कार करून टाकला की सदर हायमास्ट प्रत्येक पाण्यावास्त्र आम्ही देऊ शकलो. तर मला असं वाटतं की हे मताधिक्य फार मोठी जबाबदारी आहे. आणि ही जबाबदारी उद्यापासून ठीक आहे, आज मिरवणूक झाली, लोक म्हणजे माझ्याकरता त्यांना करू द्या, त्यांना माहीत नाही की मी त्यांना किती शिक्षा देणार आहे, पळायला लावायची. आज त्याचा आनंद होऊ द्या, पण उद्यापासून सगळ्यांची क्लास लागणार आहे. कारण की हे एवढं मोठं मताधिक्य हे जनतेचा विश्वास यासाठी आमचे सगळे नगरसेवक आणि नगराध्यक्ष हे प्रयत्न करत राहतील. 2 दिवसानंतर नव्या वर्षी कामाला आपण सुरुवात करू. 4-5 दिवस आता जाऊ देऊ, पण वीरभद्र महाराजाच्या कृपेने हे जे यश आम्हाला मिळालं, मला आनंद या गोष्टीचा वाटतो की नेहमी लोक म्हणतात की सुजय विखे आक्रमक आहे, सुजय विखे स्पष्ट बोलतात, सुजय विखे असं बोलतात. आणि मी नेहमी हेच म्हणतो की आज राहता आणि शिर्डीच्या दोन्हीही भागातल्या आमच्या नागरिकांनी सिद्ध केलं की कडू बोलणारा माणूस कोणाच्याच, गोड बोलणारा माणूस कोणाच्याच कामाचा नाही, कडू बोलणारा माणूसच काम करू शकतो. हे आमच्या या तालुक्यामध्ये सिद्ध झालेलं आहे. कारण की खोटं बोलणं आपल्या स्वभावात नाही. आपण खरं बोललो, जनतेमध्ये गेलो, पूर्ण आक्रमक भूमिका आपण मांडली आणि
विशेषतः मला आनंद हा झाला राहत्याचा की आता यापुढं अपक्षांचा बाजार हा बंद होईल आणि विकासाला सुरुवात होईल. हे फोटो घेऊ बघता. मागे सर तुम्ही. चला भीमराव. ओके. ओके. एक नंबर. ओके. चला अन्न चला. हनुमान आला. हनुमान आला. त्याच्यावर भाषण केलं त्यांनी. ओके. मयूर तर म्हणजे इंटरॅक्टिव्ह होतं.